न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बदलले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले। या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फटका बसलाय। तिन्ही पक्षांना मिळूनही 50 आमदारांचे संख्याबळ गाठता आले नाही। राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधकांची धार कमी होत आहे। त्यामुळे राज्यातील 3 बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे। त्या तिघांनी त्यासाठी पुण्यात येत्या रविवारी युवा संघर्ष निर्धार परिषद 2025 चे आयोजन केले आहे। राज्यात महाविकास आघाडी विरोधात आहे। शिवसेना, उभाटा, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसांनी काँग्रेस हे 3 पक्ष महाविकास आघाडीत आहे। परंतु या तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत मोठे संख्याबळ मिळवता आले नाही। त्यामुळे विरोधकांची धार कमी झाली आहे। खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार या टॅगलाईन खाली युवा संघर्ष निर्धार परिषद 2025 चे आयोजन राज्यात करण्यात आले आहे। राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। ही आघाडी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी समोर आव्हान उभे करणार आहे का, हे येत्या काळातच दिसून येणार आहे। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा जीपीटी, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।